नमस्कार, माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। उषा सुहास दुधाळे हे माझं चॅनल आहे। आज आपण बनवणार आहे चिगळाच्या भाजीची रेसिपी। ही तर सर्वांनाच आवडते। ही बघा चिगळाची भाजी। ही पहिली आपण निसून घ्यायची, तिचे मुळ्या बाजूला काढून घ्यायच्या। अशा प्रकारे मी मुळ्या बाजूला काढून घेतलेले आहेत, निसून घेतलेली आहे। ही कुठेही शेतात कुठेही येते, याला काही जास्त म्हणजे ही नाही। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: शेंगदाणे भाजून घ्यायचे, कांदा बारीक कापून घ्यायचा, लसूण घ्यायचा, हळद आहे, तिखट, मीठ आणि जिरे मोहरी। घरात जे अवेलेबल आहे तेच सामान लागते। पहिला आपण कढईत तेल टाकून घेऊ। तेल टाकून झाल्यावर त्याला 2 पाण्याने धुवून घेऊ मस्तपैकी। हे बघा असा तवंग आलेला वरचा सगळा काढून घेऊ। 2 पाण्याने धुवून घेतली मी, तुम्ही पण घ्या 2 पाण्याने धुवून। मग त्याच्यात आपण जिरे मोहरी टाकून देऊ कढईत। मग लसूण टाकलाय, परत आपण कांदा टाकून घेऊ आणि त्याला थोडंसं आपण हलवून घेऊ। थोडा कांदा असा ब्राऊन कलरचा होस थोडं हलवून घेऊ आपण त्याला। मग हळद टाकू। हळद टाकल्याच्या नंतर पण त्याला मिक्स करून घेऊ चांगलं। आता व्यवस्थित मिक्स झाले। आता तिखट टाकूया, लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं। कोणाला मीडियम आवडतं, कोणाला खूप तिखट आवडतं, ते आपल्या आपल्या पद्धतीने टाकून घ्यायचं। आम्हाला मीडियम आवडतं, मी तशा प्रकारे टाकले। 1-1.5 चमचा टाकली, माझा चमचा छोटा आहे। मग आता गॅस फुलच आहे, थोडा बारीक केला तरी चालते। त्यात भाजी टाकून घ्यायची, म्हणजे ठसका लवकर उठत नाही पटकन टाकल्याच्या नंतर। नाही तर काय होतं, तिखट टाकल्यामुळे ठसका लवकर उठतो ना, म्हणून पटकन भाजी टाकून द्यायची। त्याला परत मिक्स करून घ्यायचं, असं परतून द्यायची भाजी चांगली मस्तपैकी। हलवून घेऊया आपण चांगलं। ही भाजी खायला मस्त लागते। थोडासा कांदा जास्त टाकला ना मग छान लागते भाजी, थोडा कांदा जास्तच राहून द्यायचा। मग आपण मीठ टाकून घेऊया, चवीनुसार मीठ टाकायचं। शेंगदाण्याचा कुट्टा बारीक करून घेतला आपण, मग शेंगदाणे भाजले होते त्याचं मिक्सरवर काढून घेतले मी। थोडेसे मोठे मोठे शेंगदाणे पाहिजेत, खूप बारीक करून घ्यायचे नाहीत, असे मीडियम पाहिजेत जरा, म्हणजे छान लागते ते असे। मी मीडियम करूनच टाकलेत, तुम्ही पण मीडियमच टाका, म्हणजे छान लागते। अशा पद्धतीने आहेत। आता आपण याला स्टीम व्हायला झाकून ठेवूया थोडंसं, ते शेंगदाण्याचा कुट्टा मिक्स झाला की। टेस्ट ह्याची खूप छान लागते ही भाजी, तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आता ही स्टीम व्हायला ठेवलंय, तर माझा राड आवरून घेते मी। हे बघा स्टीम झालेली आहे, त्याला पण हलवून घेऊ आपण। आणि काही नाही, अशा पद्धतीने साधी आणि सोपी पद्धत आहे एकदम। हे बघा अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे, रेडी। नक्की घरी ट्राय करून खाऊन बघा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बाय।